नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. MHT CET PYQ आपला टॉपिक सुरू होता ॲप्लिकेशन्स ऑफ डेरिव्हेटिव्ह इयर 2024 आणि त्याचा हा पार्ट 2 आहे. हा आहे पहिला प्रॉब्लेम. द अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू ऑफ 3.978 रेज टू 3/2 इज. तर पहिल्यांदा फंक्शन डिफाईन करायला हवंय. एफ ऑफ एक्स काय दिसतोय? एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स रेज टू 3/2. लगेच त्याचा डेरिव्हेटिव्ह काढा. एफ डॅश एक्स इज इक्वल टू 3/2 इंटू एक्स रेज टू 3/2 मायनस 1 तो आला 1/2. तर दिलेला नंबर आहे तो a प्लस एच म्हणून ऍक्सेप्ट करा. a प्लस एच इज इक्वल टू 3.978. असा जवळचा नंबर शोधा या 3.978 चा की ज्याचं स्क्वेअर रूट सहज पॉसिबल आहे. तो जवळचा आहे 4. म्हणजे हे कसं मांडणार आपण? 4 मायनस 0.022. म्हणजे a झाला 4, h झाला मायनस 0.002. आपल्याला फॉर्म्युला तर माहित आहे. एफ ऑफ a प्लस एच इज अप्रॉक्सिमेटली इक्वल टू एफ ऑफ a प्लस एच इंटू एफ डॅश ए. व्हॅल्यू वगैरे पुट केल्यानंतर आता डायरेक्ट अप्रॉक्सिमेटली व्हॅल्यू काढूयात. एफ ऑफ ए म्हणजे फंक्शन मध्ये ए टाका म्हणजे 4/3/2 मायनस एच ची व्हॅल्यू आहे 0.022. एफ डॅश ए, एफ डॅश मध्ये एक्स ची व्हॅल्यू काय टाकायची आपल्याला? 4 इंटू 3/2 4/1/2. दिस इज अप्रॉक्सिमेटली इक्वल टू 4/3/2. पहिल्यांदा 4/1/2 2 क्यूब येतील 8 मायनस 0.022 हे 3/2 आणि 4/1/2 झाले 2. आफ्टर कॅल्क्युलेशन येते 8 मायनस 0.066 and it is equal to 7.934. बघा कोणता ऑप्शन आहे? सी ऑप्शन करेक्ट आहे. पुढचा क्वेश्चन बघा. द इक्वेशन ऑफ टँजंट टू द कर्व x इज इक्वल टू a cos क्यूब थीटा y इज इक्वल टू a sin क्यूब थीटा ॲट थीटा इज इक्वल टू π/4 इज. मग आता आपल्याला काय करावं लागेल? पॅरामेट्रिक इक्वेशन दिलेत. dx बाय डी थीटा काढा, dy बाय डी थीटा काढूयात. dx बाय डी थीटा इज इक्वल टू टँजंटचा स्लोप पहिल्यांदा मिळवावा लागेल. त्यासाठी dy बाय dx ॲट π/4 काढावं लागेल. मग dx बाय डी थीटा काय येतोय बघा. याला डिफरन्शिएट करा x ला विथ रिस्पेक्ट टू थीटा. थीटा हा पॅरामीटर आहे. ए कॉन्स्टंट बाहेर. कॉस क्यूब थीटाचा डेरिव्हेटिव्ह 3 कॉस स्क्वेअर थीटा आणि परत कॉस थीटाच्या डेरिव्हेटिव्हने मल्टिप्लाय. तो येणार आहे -3a कॉस स्क्वेअर थीटा साइन थीटा. सिमिलरली dy बाय डी थीटा डिफरन्शिएट y विथ रिस्पेक्ट टू थीटा काय मिळते बघा. ए तसंच राहणार आहे. परत वरच्या प्रमाणे डेरिव्हेटिव्ह 3a साइन स्क्वेअर थीटा आणि साइन थीटाचा डेरिव्हेटिव्ह कॉस थीटा. आपल्याला dy बाय dx पाहिजे. dy बाय dx इज इक्वल टू 3a साइन स्क्वेअर थीटा कॉस थीटा डिवायडेड बाय -3a कॉस स्क्वेअर थीटा आणि साइन थीटा. तुम्ही dy बाय dx इलिमिनेशन मेथडने सुद्धा काढू शकता. लक्षात ठेवा. इट इज इक्वल टू काय येतोय आता 3a कॅन्सल मायनस राहील साइन थीटा कॉस थीटा कॅन्सल म्हणजे राहील साइन थीटा अपॉन कॉस थीटा म्हणजे तो झाला टॅन थीटा. आणि मग स्लोप ऑफ टँजंट इज इक्वल टू थीटा π/4 दिला आपल्याला -tan π/4 आणि हा आला -1. पण आता आपल्याला पॉइंट फाइंड करावा लागेल. मग आता पॉइंट कसा फाइंड करायचा आहे? x1 y1 फाइंड करण्यासाठी फाइंड x1 y1 थीटाची व्हॅल्यू π/4 x इज इक्वल टू a cos क्यूब थीटा आणि y इज इक्वल टू a sin क्यूब थीटा मध्ये पुट करा. म्हणजे तुम्हाला x1 y1 मिळून जाईल. x1 मिळतोय cos थीटा असतो 1/√2 त्याचा क्यूब म्हणजे झाला a तसाच राहणार आहे आणि 2/√2 आणि y1 सिमिलरली a तसाच 1/sin π/4 म्हणजे 1/√2 चा क्यूब म्हणजे तो पण आला a/2√2 म्हणजे आपला पॉइंट मिळालाय.
ए अपॉन 2 रूट 2 कॉमा ए अपॉन 2 रूट 2. इथं पुट करूयात आपण आता. And therefore, equation of tangent is y minus y1 a upon 2 root 2 is equal to slope आहे -1 times x minus x1 a upon 2 root 2. सिम्प्लिफाय करा. सिम्प्लिफाय केल्यावर मिळेल हा मायनस एक्स इकडे आल्यानंतर प्लस एक्स प्लस वाय इज इक्वल टू हा प्लस आणि हा प्लस इकडून जाणार हा पण पॉझिटिव्ह आहे, हा मायनस मायनस हा पण पॉझिटिव्ह, म्हणजे 2a अपॉन 2 रूट 2. 2 टू गेट कॅन्सल, a बाय रूट 2. कोणतं ऑप्शन दिसतोय बघा, एक्स प्लस वाय इज इक्वल टू a बाय रूट 2. हे ऑप्शन करेक्ट आहे. पुढचा क्वेश्चन बघा. द कर्व एक्स रेज टू 4 मायनस 2x वाय स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस 3x minus 3y equal to 0 cuts x-axis at 0, 0 at an angle of, म्हणजे आपल्याला अँगल काढायचा आहे. तर पहिल्यांदा आपण dy by dx काढूयात. कसा काढणार आहे अँगल बघा. एक्स ॲक्सिसचा स्लोप माहिती आहे आपल्याला 0 असतो. आपण ही जी दिलेली कर्व आहे तर टॅन्जंटचा स्लोप फाइंड करणार आहे आणि एक्स ॲक्सिसचा स्लोप माहिती आहे आणि आपल्याला आन्सर मिळेल टॅन थिटाचा फॉर्म्युला वापरल्यावर. तर आपल्याला दोन्ही लाईनचे स्लोप काढावे लागतील पहिल्यांदा. मग आता स्लोपसाठी आपण पहिल्यांदा काय करणार, dy बाय dx. dy बाय dx इज इक्वल टू, डिफरन्शिएट करूयात याला. इम्प्लिसिट फंक्शन आहे मायनस एफ एक्स अपॉन एफ वाय. फॉर्म्युला माहिती आहे सगळ्यांना, त्यासाठी आपण एक शॉर्ट ट्रिक चा व्हिडिओ टाकलेला आहे पूर्वीच. आणि आता डिफरन्शिएट करा विथ रिस्पेक्ट टू एक्स टेकिंग वाय कॉन्स्टंट. 4x क्यूब मायनस 2y स्क्वेअर कॉन्स्टंट टेकन आउटसाइड, x चा डेरिव्हेटिव्ह 1, y स्क्वेअर प्युअर कॉन्स्टंट तो 0 झाला, प्लस 3x चा डेरिव्हेटिव्ह 3 मायनस 3y प्युअर कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्ह 0. आता डिनॉमिनेटरला डिफरन्शिएट करायचे विथ रिस्पेक्ट टू y ने, टेकिंग x कॉन्स्टंट, त्यामुळे x रेज टू 4 चा डेरिव्हेटिव्ह 0 मायनस 2x कॉन्स्टंट टेकन आउटसाइड, y स्क्वेअर चा डेरिव्हेटिव्ह आला 2y म्हणजे इंटू 2y, पुढे प्लस वाय स्क्वेअरचा 2y आणि प्लस 3x चा डेरिव्हेटिव्ह 0 आणि मायनस 3y चा डेरिव्हेटिव्ह मायनस 3. त्यामुळे हा डेरिव्हेटिव्ह येतोय मायनस 4x क्यूब मायनस 2y स्क्वेअर प्लस 3 बाय मायनस 4xy प्लस 2y मायनस 3. आणि आता स्लोप काढायचा असेल तर काय करणार, dy बाय dx ॲट पॉइंट 0, 0. मग सगळीकडे x ची व्हॅल्यू 0 टाका, y ची व्हॅल्यू 0 टाका. काय मिळते आपल्याला, मायनस 3 अपॉन मायनस 3. तो आला 1. आता स्लोप ऑफ एक्स ॲक्सिस काय असतो, स्लोप ऑफ एक्स ॲक्सिस 0 असतो. मग आपला टॅन थिटाचा फॉर्म्युला वापरूयात. टॅन थिटा इज इक्वल टू मॉड m1 मायनस m2 डिवायडेड बाय 1 प्लस m1 m2. हा आला 1 म्हणजे हा आला टॅन पाय बाय 4. देअरफॉर थिटा इज इक्वल टू पाय बाय 4. बघा पुढचा क्वेश्चन. अ पॉइंट मूव्स along the parabola y is equal to 2x square. Its abscissa increases uniformly at the rate of 2 units per second. At the instant the point is passing through 1, 2, its distance from origin is increasing at the rate of. ओके. तर ऍप्सिसा म्हणजे काय, एक्स कोऑर्डिनेट लक्षात ठेवा, एक्स, आणि ऑर्डिनेट म्हणजे वाय कोऑर्डिनेट असतो. ओके. आपल्याला रेट म्हणलं की डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू टाइम. तर पहिल्यांदा गिव्हन काय बघा, ऍप्सिसा इन्क्रीजेस युनिफॉर्मली ऍट द रेट ऑफ 2 युनिट्स पर सेकंड. ऍप्सिसा म्हणजे एक्स, dx बाय dt दिलाय आपल्याला 2. आता y इज इक्वल टू 2x स्क्वेअर दिलाय, डिफरन्शिएट करूयात विथ रिस्पेक्ट टू t. dy बाय dt इज इक्वल टू 4x dx बाय dt. dx बाय dt माहिती आहे, त्याच्यामुळे आपल्याला dy बाय dt मिळाला. dx बाय dt ची व्हॅल्यू 2 टाकली की 8x. नाउ डिस्टन्स ऑफ पॉइंट
ऑफ पॉइंट XY, त्याला XY म्हणूयात आपण, XY फ्रॉम ओरिजिन इज इक्वल टू स्क्वेअर रूट एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर, डिस्टन्स फॉर्म्युला वापरला. मग आता त्याचा रेट काढूयात. रेट म्हणलं की डिफरन्शिएट करा विथ रिस्पेक्ट टू टाइम. रेट इज इक्वल टू डी बाय डी टी ऑफ स्क्वेअर रूट एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. इट इज इक्वल टू 1/2 रूट एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअरच्या डेरिव्हेटिव्हने मल्टिप्लाय करावं लागेल. एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2x, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू टी करतोय त्यामुळे dx बाय dt येणार आहे प्लस 2y dy बाय dt. इट इज इक्वल टू, व्हॅल्यू पुट करा, 2x dx बाय dt किती आहे 2a प्लस 2y dy बाय dt किती आहे 8x डिवायडेड बाय 2 टाइम्स स्क्वेअर रूट एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. आफ्टर सिम्प्लिफिकेशन काय मिळते, हे 2 कॉमन काढा आणि कॅन्सल करा म्हणजे राहतंय 2x प्लस 8xy डिवायडेड बाय स्क्वेअर रूट एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. आता आपल्याला सांगितलंय पॉइंट इज पासिंग थ्रू 1,2. 1,2 मधून पास होतोय, याचा अर्थ काय मग, रेट इज इक्वल टू x ची व्हॅल्यू 1 आणि y ची व्हॅल्यू 2 टाका. 2 प्लस 16 बाय 1 स्क्वेअर इज 1 प्लस 2 स्क्वेअर इज 4, 4 प्लस 1 5 रूट 5 म्हणजेच 18 बाय 5. कोणता ऑप्शन आहे बघा, बी ऑप्शन. इक्वेशन ऑफ नॉर्मल बघा, नॉर्मल विचारलंय. टू द कर्व y इज इक्वल टू x log x विच इज पॅरलल टू द लाईन. पहिल्यांदा आपण y इज इक्वल टू x log x ला डिफरन्शिएट करूयात कारण स्लोप काढावा लागेल. dy बाय dx इज इक्वल टू प्रोडक्ट रूल, x log x चा डेरिव्हेटिव्ह असतो 1 प्लस log x. स्लोप ऑफ 2x मायनस 2y प्लस 3 इज इक्वल टू 0. या लाईनचा स्लोप आहे, स्लोप ऑफ लाईन इज इक्वल टू 1. आता ही लाईन कुणाला पॅरलल आहे, लक्षात द्या, नॉर्मलला पॅरलल आहे. लाईन नॉर्मलला पॅरलल आहे. देअरफॉर स्लोप ऑफ टँजंट, ही लाईन पॅरलल आहे. स्लोप ऑफ टँजंट इज इक्वल टू काय झाला मग, -1, कारण हा नॉर्मलचा स्लोप झाला त्यामुळे स्लोप ऑफ टँजंट झाला -1. म्हणजेच काय, आता हा dy बाय dx म्हणजेच काय असतो, स्लोप ऑफ टँजंट असतो. याचा अर्थ 1 प्लस लॉग एक्स काय झाला -1. याचा अर्थ log x इज इक्वल टू -2. x झाला e⁻². त्याच्यावरून y ची व्हॅल्यू लगेच मिळेल आपल्याला. y इज इक्वल टू x log x मध्ये x ची व्हॅल्यू e⁻² टाका, तो येईल y इज इक्वल टू x⁻² आणि log e⁻². -2 बाहेर म्हणजे -2 बाय e स्क्वेअर. हा झाला y आपला. देअरफॉर इक्वेशन ऑफ नॉर्मल इज, आपल्याला पॉइंट मिळाला आता, x मिळाला e⁻² म्हणजेच तो 1/e स्क्वेअर आणि y मिळालाय -2/e स्क्वेअर. आता इक्वेशन ऑफ नॉर्मल इज y मायनस y1 म्हणजेच y प्लस 2/e स्क्वेअर इज इक्वल टू स्लोप ऑफ नॉर्मल, तो 1च आहे लक्षात घ्या, 1 इंटू x मायनस x1 म्हणजे 1/e स्क्वेअर. सिम्प्लिफाय करा आणि आपल्याला मिळते मग x मायनस y इज इक्वल टू, हा मायनस आहे तिकडे गेल्यानंतर प्लस होईल म्हणजे 3/2
ई स्क्वेअर डिनॉमिनेटरला आहेत म्हणजेच ते e⁻² आहेत लक्षात घ्या. कोणता ऑप्शन करेक्ट आहे? x - y = 3e⁻². बी ऑप्शन आहे बघा. The distance s in meters covered by a body in t seconds is s is equal to 3t² - 8t + 5. The body will stop after. तर बॉडी स्टॉप होते म्हणजे काय? व्हेलॉसिटी 0. मग पहिल्यांदा आपण काय करूयात? व्हेलॉसिटी फाइंड करून घेऊयात. v = 0 आहे. तर v काढायचा आहे. v म्हणजेच काय असतो? ds/dt. डिस्प्लेसमेंटला डिफरन्शिएट केलं विथ रिस्पेक्ट टू टाइम की व्हेलॉसिटी मिळते. मग v म्हणजे काय येतोय? 60 - 8 = 0. हे आपल्याला t मिळाला 4/3. ते ऑप्शन बघा. सी ऑप्शन करेक्ट आहे. सगळ्यात सोपा क्वेश्चन आला होता 2024 साली. हा क्वेश्चन बघा. 20 meters of wire is available for fencing of a flower bed in the form of a circular sector. Then the maximum area in square meters of the flower bed is. एक फिगर ड्रॉ करूयात. एक सेक्टर दिलाय आपल्याला. ओके. रेडियस आर्क लेंथ एस हा थीटा आहे. तर पहिल्या स्टेटमेंट मध्ये काय दिले त्यांनी? 20 मीटर्स वायर इज अवेलेबल. त्या 20 मीटर्स वरून ही सेक्टर फॉर्म केली आहे. पेरिमीटर काय असली पाहिजे? 20 असली पाहिजे. पेरिमीटर म्हणजे काय? r+r+s. s म्हणजेच काय असतो? r थीटा इज इक्वल टू 20. त्याच्यावरून थीटाची व्हॅल्यू काढून ठेवूयात आपण. थीटा येतोय 20 - 2r/r. आता आपल्याला मॅक्सिमम काय करायला लावलंय त्यांनी? Then the maximum area of flower bed. Area of sector is equal to 1/2 r² थीटा. आणि इथला जो थीटा असतो तो रेडियन मध्ये असतो हे लक्षात ठेवा. ओके. आता आपण थीटाची व्हॅल्यू वरून पुट करूयात. इट इज इक्वल टू 1/2 r². 20 - 2r/r. एक r कॅन्सल, एक 2 कॅन्सल. काय राहिलं? r इंटू 10 - r, or it is 10r - r², which is function in r. f of r मिळालाय. f' काढा. f' काय येतोय? 10 - 2r. f"r -2 लेस दॅन 0 म्हणजे ऑलवेज काय मिळालं आपल्याला? ऑलवेज मॅक्सिम आहे. आता पुट f' इज इक्वल टू 0. 10 - 2r 0. r काय मिळाला आपल्याला? 5. आणि आता आपल्याला मॅक्सिमम एरिया विचारलाय. ही r ची व्हॅल्यू वरती पुट करा फंक्शन मध्ये. तर फंक्शन आहे आपलं मॅक्सिमम एरिया इज इक्वल टू 50 - 25. इट इज इक्वल टू 25. कोणता ऑप्शन आहे बघा? सी ऑप्शन करेक्ट. An open tank with a square bottom to contain 4000 cubic centimeter of liquid is to be constructed. The dimensions, side of bottom and height of tank, so that the surface area of the tank is minimum respectively r. म्हणजे आपल्याला काय काढायचे बघा? साइड ऑफ बॉटम आणि हाईट काढायची आहे. सच दॅट सरफेस एरिया ऑफ टँक इज मिनिमम. ओके. आपण हाईट डिफाइन करूयात. हाईटला h म्हणूयात. आणि स्क्वेअर जो बेस आहे, स्क्वेअर बेस साइड, त्याला x म्हणूयात. आता व्हॉल्यूम ऑफ टँक काय होईल? से v इज इक्वल टू स्क्वेअर बेस म्हणजे खालचा एरिया x इंटू x झाला x² आणि हाईट आहे h. आणि हा व्हॉल्यूम दिलाय आपल्याला 4000. त्याच्यावरून h ची व्हॅल्यू मिळेल आपल्याला 4000/x². ठीक आहे. एक क्वांटिटी काढली. आता आपल्याला काय मिनिमम करायचंय? सरफेस एरिया. तर सरफेस एरिया मिनिमम आणायचा आहे. तर सरफेस एरियाचा फॉर्म्युला
इट इज एक्स स्क्वेअर. बॉटमचा एरिया असेल एक्स इंटू एक्स एक्स स्क्वेअर प्लस जे 4 सरफेस असतील साईडचे, त्याची एक साईड एक्स असेल आणि एक साईड एच असणार आहे. त्यामुळे 4 टाइम्स एक्स एच. एच ची व्हॅल्यू वरून पुट करूयात, म्हणजे हा मिळेल आपल्याला एक्स स्क्वेअर प्लस 4x टाइम्स 4000 बाय एक्स स्क्वेअर, which is the function in x. Therefore, f of x is equal to x square plus 16,000 by x. आता पुढं काय? f dash x is equal to 2x minus 1 by x चा डेरिव्हेटिव्ह असतो minus 1 upon x square, म्हणजे 16,000 by x square. f double dash x 2. आता minus 1 upon x square चा डेरिव्हेटिव्ह आता पॉझिटिव्ह येईल, म्हणजे 2 प्लस 16,000 into 2 झाले 32,000 by x cube. तर काय करायचं? f dash x 0 टाका. तेच 2x minus 16,000 by x square 0. हा मिळतोय आपल्याला 2x cube is equal to 16,000. म्हणजेच x cube झाला 8,000. म्हणजे x झाला आपला 20. x 20. एकच ऑप्शन अवेलेबल आहे आपल्याकडं, बी. साइड ऑफ बॉटम आली आपली 20 सेंटीमीटर साइड ऑफ बॉटम असली पाहिजे आणि हाईट किती असली पाहिजे? 10 सेंटीमीटर. काढून बघायची गरज नाही. The equation of motion of a particle is s is equal to at square plus bt plus c. If the displacement after 1 second is 20 meter, velocity after 2 seconds is 30 meter per second, and the acceleration is 10 meter per second square, then आपल्याला रिलेशन विचारलंय आपल्याला ए, सी आणि बी मधलं. बघूयात आता. पहिल्यांदा आपल्याला काय दिलाय? एस दिलाय. एस इज इक्वल टू एटी स्क्वेअर प्लस बी टी प्लस सी. डिफरन्शिएट करा, व्हेलॉसिटी मिळेल 280 प्लस बी. परत डिफरन्शिएट करूयात, ऍक्सेलरेशन मिळेल 2a. तर थोडं आपण ऍक्सेलरेशन हा वर्ड टाकूयात, ए डबल होतंय. ओके. आता ऍट t इज इक्वल टू 1 सेकंड्स. काय दिलं आपल्याला? डिस्प्लेसमेंट आफ्टर 1 सेकंड इज 20 मीटर्स, म्हणजे डिस्प्लेसमेंट S20 आहे. ॲट टी इज इक्वल टू 1. 1 टाका टीची व्हॅल्यू, म्हणजे मला काय मिळेल? ए प्लस बी प्लस सी झाला 20. ओके. तर पुढे बघा काय? ॲट टी इज इक्वल टू 2 सेकंड्स. व्हेलॉसिटी 30 आहे. व्हेलॉसिटी इज 30. ही किती बघा आपला? 280 टीची व्हॅल्यू 2 सेकंड्स. 80 प्लस बी इज इक्वल टू 30. तेच काय मिळेल आपल्याला? 4a प्लस बी इज इक्वल टू 30 आलं. लास्ट. And the acceleration is 10 meter per second. 2a 10 दिलाय आपल्याला. a 10 a 5 झाला. a5 आहे, तर या इक्वेशन मध्ये याची व्हॅल्यू पुट केली की b किती होतोय? 30 मायनस 20, म्हणजे b झाला 10. आणि हे दोन्ही ह्या इक्वेशन मध्ये पुट केले की आपल्याला c मिळेल. किती मिळतोय? 20 मायनस 15 म्हणजे 5. कोणतं रिलेशन सॅटिस्फाय करते बघा? a5 आहे, b10 आहे, c5 आहे. Answer is a plus c is equal to b. पुढचा क्वेश्चन. If theta denotes the acute angle between the curves y is equal to 10 minus x square and y is equal to 2 plus x square at a point of intersection, then mod tan theta is equal to. Okay.
पहिल्यांदा आपल्याला पॉइंट ऑफ इंटरसेक्शन काढावं लागेल. पॉइंट ऑफ इंटरसेक्शन. हा दुसऱ्या इक्वेशन मधला y पहिल्या इक्वेशन मध्ये पुट करूयात. म्हणजे 10 मायनस एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 2 प्लस एक्स स्क्वेअर. मग त्याच्यावरून मिळेल आपल्याला 2x² मायनस 8 इज इक्वल टू 0. x ची व्हॅल्यू मिळते प्लस मायनस 2. ठीक आहे. x ची व्हॅल्यू प्लस मायनस 2 असेल तर y ची व्हॅल्यू किती येते? प्लस मायनस 2 चा स्क्वेअर 4. 4 प्लस 2 6. ओके. पहिला कर्व कन्सिडर करा. y इज इक्वल टू 10 मायनस एक्स स्क्वेअर. याचा डिफरन्शिएट करूयात. dy बाय dx येतो, याच्यावरून मायनस 2x आणि स्लोप येईल, त्याला m1 म्हणू आपण पहिल्या कर्वच्या स्लोपला. m1 इज इक्वल टू मायनस 2x. तो एकतर m1 किती असला पाहिजे? -4 असला पाहिजे, और तो निगेटिव्ह घेतला तर +4 असला पाहिजे. +2 टाकले तर -4, -2 टाकले तर 4. आता दुसरी कर्व डिफरन्शिएट करूया. दुसरी कर्व आहे आपली y इज इक्वल टू 2 प्लस एक्स स्क्वेअर. याच्यावरून dy बाय dx येईल आपला 2x. आणि मग m2 काय येतोय? m2 तो एकतर 2x, x ची व्हॅल्यू 2 टाकली तर 4 और -4 टॅन थिटा. हे असं लिहूयात आपण +-4 +-4. टॅन थिटा इज इक्वल टू काय फॉर्म्युला असतो आपला? मॉड m1 मायनस m2 अपॉन 1 प्लस m1 m2. आता एकतर पहिले चॉईसेस वापरूयात आणि किंवा दुसरे चॉईसेस वापरा. -4 डिवायडेड बाय 1 प्लस -4 इंटू -4 इक्वल टू मॉड 8 बाय -15. मायनस वर दिलं तरी चालेल. -8 बाय इथं प्लस साइन पाहिजे. हा, आता हा झाला -8 बाय -15. हा झाला 8 बाय 15. आणि याचा मॉड काढायची गरज नाही. आता तुम्ही दुसऱ्या चॉईसेस पण वापरून बघा. दुसऱ्या चॉईसेस वापरले तरी तेच आन्सर येईल. मॉड 4 मायनस -4 म्हणजे 4 प्लस 4 डिवायडेड बाय 1 प्लस 4 इंटू -4. हे झाले मॉड 8 बाय -15. म्हणजे परत पण येतील 8 बाय 15च. इन बोथ द केसेस इट इज 8 बाय 15. पहिला ऑप्शन करेक्ट आहे. बघा पुढचा क्वेश्चन. लेट द फंक्शन g minus infinity to infinity 2 minus pi by 2 to pi by 2 be given. G of u is equal to 2 tan inverse e raised to u minus pi by 2. Then g is even and strictly increasing in 0 to infinity, odd and strictly decreasing in minus infinity to infinity, odd and strictly increasing in minus infinity to infinity, neither even nor odd. Okay. पहिल्यांदा आपण g of u काय दिलाय तो लिहून घेऊयात. g of u is equal to 2 tan inverse e raised to u minus pi by 2. g dash u is equal to 2 बाय tan इनवर्सचा डेरिव्हेटिव्ह लिहितोय. 2 कॉन्स्टंट तसंच आहे. 1 प्लस ई रेस टू यू ब्रॅकेट स्क्वेअर आणि ई रेस टू यूच्या डेरिव्हेटिव्हने मल्टिप्लाय. मायनस पाय बाय 2 चा डेरिव्हेटिव्ह तर 0च आहे. आता ई रेस टू यू इज ऑलवेज पॉझिटिव्ह. हे फंक्शन तर पॉझिटिव्हच असलं पाहिजे. हे काय झालं? स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग इन
मायनस इन्फिनिटी टू इन्फिनिटी. हा ऑप्शन तर आपल्याला मिळाला आहे. इन्क्रीजिंग आहे मायनस इन्फिनिटी टू इन्फिनिटी मध्ये. ऑड आहे का इव्हन आहे बघायची गरज राहिली का? नाही राहिलेली. कारण इन्क्रीजिंग मायनस इन्फिनिटी टू इन्फिनिटी. तर इथे एक लक्षात घेण्याचा पॉइंट आहे, ई रेस टू यू जो असतो किंवा ई रेस टू एक्स हे जे फंक्शन असतं ते मायनस इन्फिनिटी टू इन्फिनिटी मध्ये ऑलवेज पॉझिटिव्ह असतं हे लक्षात ठेवा. आणि त्यामुळे आपला ऑप्शन कोणता आहे? ऑड अँड स्ट्रिक्टली डिक्रीजिंग सॉरी इन्क्रीजिंग इन मायनस इन्फिनिटी टू इन्फिनिटी. ऑड बघायची गरज नाहीये. आता तुम्ही ऑड कसं बघू शकता? जी ऑफ यू कन्सिडर करा आणि जी ऑफ मायनस यू फाइंड करून बघा. तो काय येईल? मायनस जी ऑफ यू येईलच. पण आता एमसीक्यू करताना हे बघायची गरज नाही. The abscissa of the point on the curve y is equal to a into e raised to x by a plus e raised to minus x by a, where tangent is parallel to the x-axis is. ओके. पहिल्यांदा dy by dx काढूयात. dy by dx a कॉन्स्टंट तसाच. e raised to x चा डेरिव्हेटिव्ह e raised to x च असतो. e raised to x by a आणि x by a च्या डेरिव्हेटिव्हने मल्टिप्लाय तो आहे 1 by a. सिमिलरली आता तो मायनस येणार आहे. e raised to minus x by a आणि इंटू 1 बाय ए. ऍक्च्युली तो येतो मायनस 1 बाय तो मायनस आपण अगोदरच बाहेर मांडला. हा आला एक कॉमन आणि तो बाहेरच्या याला कॅन्सल करेल म्हणजे हा आला ई रेस टू एक्स बाय ए मायनस ई रेस टू मायनस एक्स बाय ए. तर त्यांनी काय सांगितले? ऍप्सिस ऑफ द पॉइंट ऑन द कर्व वेअर द टँजंट इज पॅरलल टू एक्स ऍक्सिस. तेच स्लोप ऑफ टँजंट इज इक्वल टू 0 झाला कारण एक्स ऍक्सिसचा स्लोप काय असतो? 0 असतो. वरची व्हॅल्यू पुट करूयात. फोर ई रेस टू एक्स बाय ए मायनस ई रेस टू मायनस एक्स बाय ए हा काय 0 आहे. ई रेस टू एक्स बाय ए मायनस 1 अपॉन ई रेस टू एक्स बाय ए 0. याच्यावरून मिळते काय आपल्याला? ई रेस टू एक्स बाय ए ब्रॅकेट स्क्वेअर हा काय असला पाहिजे? ई रेस टू एक्स बाय ए ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 1 इज इक्वल टू 0. That means e raised to x by a bracket square is equal to 1. That's e raised to x by a झाला 1. याचा डायरेक्ट अर्थ आहे मायनस 1 का लिहिलं नाही इथं? कारण एक्सपोनेन्शियल फंक्शन ई रेस टू एक्स बाय ए इज ऑलवेज पॉझिटिव्ह. त्यामुळे निगेटिव्ह व्हॅल्यू घ्यायची गरज नाही हे लक्षात घ्या. आणि याच्यावरून एक्स बाय ए किती असला पाहिजे? हे असं लिहिता येईल ई रेस टू एक्स बाय ए इक्वल टू ई रेस टू 0. दॅट मीन्स एक्स बाय ए 0. याचा अर्थच एक्स हा काय असला पाहिजे? 0 असला पाहिजे. कोणता ऑप्शन आहे? फर्स्ट ऑप्शन. ओके. 2024 चे सगळे प्रॉब्लेम संपलेत आपले. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण इंटिग्रेशन हा चॅप्टर घेणार आहोत. थँक यू.